नमस्कार मंडळी, पुन्हा सर्वांचं स्वागत। आज आम्ही भुवनेश्वरला आहोत। आज सकाळी जवळपास 9 वाजता भुवनेश्वरमध्ये पोहोचलो। रात्रीचं मुक्काम आमचं साक्षी गोपालला होतं आणि सकाळी उठून सर्व फ्रेश होऊन आम्ही आता इथं आलो। भुवनेश्वरला पोहोचलो, भुवनेश्वरचं दर्शन केलं। हे पहिलं मंदिर दर्शनाचं आणि आता इथं सर्व पाहून झालं आणि आता इथं एक आपण ग्रुप फोटो घेत आहोत। सिद्धेश्वर मंदिरात आहोत आम्ही, मंदिराचं दर्शन झालं आणि आता हा आमचा ग्रुप फोटो। एकदम छान टकाटक फ्रेश चेहरे हसी खुशीत आनंदात सर्वांचं बिलकुल दर्शन चालू आहे व्यवस्थित। आता पुन्हा भेटू आपण पुढच्या मंदिरात, पुढच्या मंदिरात जात आहोत। आमचे ऑटो वगैरे तयार आहेत। चला रेडी, बोला हर हर। आणि सोबतच याचे मंदिरं पाहून घ्या, किती छान मंदिरं आहेत। आणि बाजूला कुंड आहे एक पाण्याचं, त्या कुंडात कमीत कमी 7 ते 8 सापही आहेत। यांचं तर म्हणणं असं आलं का भोलेनाथने आपल्याला दर्शन दिलं। धन्यवाद। नमस्कार मंडळी, आज आमचं जेवण बफे सिस्टीमचं आहे। आज जागेच्या अभावी जिथं आम्ही नेहमी स्वयंपाक करतो तिथं स्वयंपाक आम्हाला करू दिला नाही, त्यामुळे एक नवीन ठिकाण शोधलं, देवाच्या सहाऱ्यानं बसलो, इथंच स्वयंपाक बनवला आणि इथं जेवलं। आज सिस्टीम थोडी बदलवली, आज बफे सिस्टीम केली। जिथं जागा भेटन तिथं बसा, ताटं घ्या आणि कुठेही मंदिराच्या आसपास एरियात बसा आणि जेवा। जेवण छान झालं असं लोक म्हणतात। आपण आता यांचा व्हिडिओ पाहू। खूप छान आहे जेवण, खूप छान व्यवस्था आहे। जेवण पण रुचकर आहे, व्यवस्था पण छान आहे। असं वाटत नाही आम्हाला का आम्ही टूरवर आहे। धन्यवाद जिजेजी। एक नंबर खाना, पूर्ण व्हिडिओ घ्या। ह्या आमच्या नवरदेवाच्या आई। आज जशी जागा भेटन त्या हिशोबाचं आहे। सहभोजन बफे सिस्टीम आहे। आपलं ताट घ्या, वाढून घ्या आणि जेवायला बसा। मंडळी, जेवण कसं झालं सांगायचं। हा एक ग्रुप इकडे बसला आहे, थोडं वर पाहत चला। बापू म्हणतात एक नंबर। भाजी कशी आहे? एकदम चांगली आहे। स्वयंपाकही छान, भाऊही छान। गोगे बंधू, काय आणू? एक नंबर आहे जेवण, एक नंबर। मावशीला रसगुल्ले पाहिजे, काल दिले आपण पण त्यांनी काल खाल्ले नाहीत। ठीक आहे, उद्या अधिक देऊ नये, आज नाही जमला ताल। ठीक आहे। ऐसा दर्शन करो, वो वीडियो निकालता, कोई हाथ जोड़ो, कोई घूमो फिरो। कारण लोकही दर्शनाला होते, त्यांचे व्हिडिओ आम्ही घेतला। गेटच्या बाहेरून निघायची कसरत चालू आहे। तो म्हणते मी पहिलेच गेलो पाहिजे। गेट आहे मंदिराचं छोटंसं, ते सारं बाहेर निघायसाठी वाट पाहत आहेत आपापल्या।